पिंपळनेर परिसरात म्हशी चोरांचा धुमाकूळ। लाखो रुपयांच्या दुधाळ म्हशी चोरीला, पोलिसांसमोर चोरांचे मोठे आव्हान। पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील देश शिरवाडे आणि बल्हाणे गावांमध्ये सध्या म्हशी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। चोरट्यांनी थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यातून आणि शेतातून लाखो रुपयांच्या दुधाळ म्हशी चोरून नेण्याचा सपाटा लावल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे। सलग आणि धाडसी चोऱ्यांमुळे सध्या पोलिसांसमोर चोरांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतीची अवजारे, धान्यांची चोरी होतच होती, मात्र आता थेट दुधाळ जनावरांना लक्ष्य केले जात आहे। अवघ्या 8 दिवसात 2 मोठ्या चोऱ्या झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। मी प्रदीप पुंजाराम बिरारीस, माझे रोटर चोरी झाले 24-25 तारखेला जानेवारी महिन्यात। त्यानंतर मी पोलीस स्टेशनला FIR दाखल करण्यासाठी गेलो। त्यांनी फक्त अर्ज देऊन जा बाबा, तुम्ही जर जवळपास तपास लागला तर नंतर FIR घेऊ बुवा, असं म्हणून त्यांनी अर्ज घेतला। त्यानंतर मी 2-4 वेळा परत गेलो तरी FIR घेतली नाही त्यांनी। त्यानंतर पंचनामा वगैरेला पण आले नाही। जेव्हा ह्या म्हशी, इथल्या म्हशी चोरी झाल्या तेव्हा काल फक्त आले होते तेही धुळ्याहून दबाव आला त्यांच्यावर, तेव्हा त्यांनी बुवा शहानिशा करून घेऊ म्हणून ते काल आले होते तेवढे। गावामध्ये भरपूर चोऱ्या होत आहेत। रात्री शेतकऱ्यांचे सर्व सामान हे शेतातच पडलेले राहतात। ते काही घरामध्ये ठेवायची वस्तू नाहीये की बुवा शेतकरी सर्व ट्रॅक्टरचे अवजारे घरात ठेवेल असं। त्यांचं म्हणणं असं आहे, शेतामध्ये तुम्ही बुवा एखादा माणूस ठेवा, पण माणसंच भेटत नाही रात्री मुक्कामाला सांभाळायला, तर कसं काय माणसं ठेवणार। म्हशी, शेती अवजारे हे रोजच्या रोज चोरीला जात आहे। मी हर्षल बिरारीस, बल्लाणे येथील रहिवासी आहे। माझी जी म्हशी आहेत, 2 म्हशी गेल्या एप्रिल महिन्यात 17 तारखेला त्या इज्ञात समाने चोरून नेल्या। मी सर्वप्रथम पोलीस स्टेशनला गेलो, तो अर्ज दिला आणि त्याच्यानंतर कुठलीही प्रोसेस झाली नाही। परंतु दुर्दैवाने परत माझेच चुलत भाऊ कृष्णा याच्या म्हशी बरोबर 1 महिन्यानंतर, म्हणजे साधारणतः 15 तारखेला मेच्या आणि माझ्या एप्रिलच्या महिन्यामध्ये गेल्या। या 1 महिन्यानंतर याच्या म्हशी गेल्या आणि त्या म्हशी गेल्यानंतर मी परत कृष्णाचा मला फोन आला आणि आम्ही दोघं जण त्या ठिकाणी गेल्यानंतर मनोज अहिरराव सोबत होते। गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रोसेस केली। कृष्णाचे बऱ्यापैकी ओळखी असल्यामुळे त्या ठिकाणी आमची केस नोंद झाली 1 महिन्यानंतर। परंतु सांगावंसं एक वाटतं की या बल्हाण्यामध्ये म्हशी पाळणं हे अतिशय जिकिरीचं काम झालेलं आहे। जर म्हशी राहिल्या तर चोरांचा हा 100% डोळा झालेला आहे। सध्याच्या घडीला फक्त 4 लोकांचं, म्हणजे याच्या बरोबर फक्त साक्षीदार म्हणून आमची नोंद घेतलेली आहे, म्हणजे गुन्हा। याच्या आधी अनेक लोकांचे चोरी गेलेल्या वस्तू आहेत, परंतु काही त्या ठिकाणी नोंद झालेली नाही। दुसरी गोष्ट सांगावीशी वाटतं की अशाच प्रकारचे चोरी झाले तर कोणीही जनावर पाळणार नाही, म्हणून पोलीस प्रशासनाला आणि एक जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती राहील की आमच्या गावावर विशेष आपण लक्ष द्यावं आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढावा, ही साहेबांना मी विनंती करतो। धन्यवाद। काही दिवसांपूर्वी बल्हाणे येथील कृष्णा बिरारीस यांच्या 2 आणि रमेश अहिरे यांच्या 3 म्हशी चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता देश शिरवाडे येथील दिगंबर सोनवणे यांच्या 3 आणि विनोद जिरे यांची 1 म्हैस चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात मोठ्या वाहनातून पळवून नेली। कष्टाने संसार उभा करणाऱ्या आणि दुग्ध व्यवसायावर पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांवर या चोऱ्यांमुळे आता उपासमारीची वेळ आली आहे। जनावरेच आमचा मुख्य आधार आहे, ती चोरीला गेली तर आम्ही जगायचे कसे, आता असा आर्त सवाल हतबल शेतकरी विचारत आहे। या वाढत्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त तातडीने वाढवावी आणि पोलिसांसमोर आव्हान बनलेल्या या टोळीला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। दिगंबर शंकर सोनवणे, देगावा रोडला आमचं खळ आहे आणि आमच्या खळ्यामध्ये 1 म्हैस
दोन मोठ्या पायरडू, जवळची एक पायडी, समोरचं कुलूप तोडलेलं. आणि रात्री बुरट्या चोऱ्यांनी म्हटलं किंवा चांगली स्टोरी असायला पाहिजे, त्यांनी काल रात्री पिकअप आणून चारही म्हशी पिकअप मध्ये टाकून आरामाने घेऊन गेले आहेत. तर आमची पोलिसांना एवढीच विनंती आहे की असं जर झालं, रोडवरची आज आमची प्रॉपर्टी गेली तर आम्ही कसं करायचं. तर आमची विनंती आहे की अशा चोरट्यांना लवकरात लवकर पोलिसांनी शोधावं. आम्हाला हे सकाळी, आम्ही रात्री तर इथं होतो सायंकाळपर्यंत, पण सकाळी आम्हाला समोरच्या भाऊंनी आम्हाला सांगितलं की तुमचं कुलूप तोडलेलं आहे, शिवाडी तोडलेली आहे, तुमच्या म्हशी नाही आहेत. तेव्हा त्यांनी दूध काढायला आले तर तेव्हा कळलं की आपल्या खळ्यामध्ये चोरी झालेली आहे. तेव्हा सकाळी शोधाशोध करतात तर कुठेच शोध लागत नाही. आणि चोरट्यांनी खूपच हुशारीने ही मोठी चोरी केलेली आहे. तर आमच्या पोलिसांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या टोळीचा शोध घ्यावा आणि पुढे होणाऱ्या चोरीचा त्यांनी बचाव करावा, ही आमची सरकारी पोलिसांना. पहिल्या झालेल्या चोऱ्या, कांदे गेलेले आहेत किंवा असं काही बारीक सारीक वस्तू गेलेल्या आहेत, पण अशी चोरी अजून इथं जवळपास झालेली नाही. ही पहिल्यांदा जी चोरी झालेली आहे, छोट्या मोठ्या चोऱ्या भरपूर झाल्या, पण एवढी मोठी चोरी आज पहिल्यांदाच झाली. आणि मागच्या 8-9 वर्षापूर्वी बैलांची जोडी गेलेली होती, तिचा पण शोध पोलिसांनी लावला नाही. त्यांना खूप आग्रहाची विनंती आहे की त्यांनी याचा लवकरात लवकर शोध घ्यावा आणि जी टोळी, भयंकर टोळी दिसते, तर त्याच्यावर त्यांनी काहीतरी बंधन आणावं, ही आमची विनंती. नमस्कार, माझं नाव कृष्णा मनोज बिरारी. माझे बल्लाणे शिवारामध्ये पिंपळनेर बल्लाणे रस्त्याला शेती आहे, 10 एकरचा गट आहे. तिथं दिनांक 16/5/2026 रोजी, म्हणजेच 4 दिवसा अगोदर इथून अज्ञात इसमांनी 2 म्हशी चोरून नेल्या. परंतु ते येण्या अगोदर त्यांनी चोर वाटेने येऊन इथं कॅमेरा लावलेला आहे, तो कॅमेरा बंद केला. त्याच्यानंतर ते आले. येताना त्यांनी पिकअप आणली. पिकअप मधून येताना त्यांनी आल्यानंतर त्यांनी माझ्या कुलप तोडले. कुलूप तोडल्यानंतर गोठ्याचे कुलप तोडले आणि त्याच्यातून त्यांनी 4 पैकी 2 म्हशी त्यांनी पिकअप मध्ये ठेवून नेल्या. परंतु मी जेव्हा पोलीस स्टेशनला अर्ज करायला गेलो, त्यांनी पहिले आमच्या उडवाउडवीची उत्तरे दिली आम्हाला आणि आमच्या केसेस घेतल्या नाही. परंतु माझे पाहुणे गुजरातमध्ये एसपी असल्यामुळे मी त्यांना फोन लावला आणि त्यांच्याकडून मग इकडं दबाव टाकला. तेव्हा मी धुळ्याच्या एसपींना फोन केला. तेव्हा त्यांनी आमची कुठेतरी काल ही गुन्ह्याची नोंद घेतली आणि काल ते पंचनाम्याला आले होते. खेद एवढाच वाटतो की पोलीस प्रशासन हे सामान्य जनतेच्या याच्यासाठी असतं, परंतु ते आलेले नाहीत अजून पण. आणि आता पण त्यांना उडवाउडीचे उत्तर देतात की आम्ही बघतो, आम्ही करतो, आम्ही तुमचा तपास लावू, परंतु अजूनपर्यंत त्यांची काहीच झालं नाही. आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की सर, तुम्ही इथं रात्री झालेली 1 ते 1:30च्या सुमारास चोरी झाली, तर तुम्ही तो गम डाटा काढून द्या. तरी ते आम्हाला पण ते उडवाउडीचेच उत्तर देतात. त्याच्यामध्ये बर्गे सर, शेवाळे सर आहेत, यांनी आम्हाला थोडासा धीर दिला, पण बर्गे सर अजून पण उडवाउडीचे उत्तर देतात आहे की आम्ही बघतो, आम्ही करतो. आमची मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर तपास लावावा. कारण परवा चोरी झाल्यानंतर आज परत शिरवाड्यामध्ये परत एकदा चोरी झाली, तिथं 4 म्हशी गेलेल्या आहेत. तर एवढं प्रशासन कसं काय हे लावू शकतं? हो, शिवार आहे. आता आमची जिल्हाधिकाऱ्यांना, एसपी साहेबांना एवढीच रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर बल्लाणे सारख्या गावामध्ये रेखी करावी आणि लवकरात लवकर त्या चोरांचा तपास लावा. कारण इथं 90% लोकांकडे शेती कमी आणि जनावर जास्त आहे. जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा ते असे म्हणायचे की तुम्ही स्वतः त्या मशीन जवळ झोपायचं. हे उत्तर देणं काही बरोबर त्यांना वाटत नाही. त्याच्यावर तुम्ही थोडस कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे. लवकरात लवकर गमडाटा काढून लवकरात लवकर पोलिसांनी त्या चोरांना पकडावं आणि याच्यामध्ये बल्लाणे शिवारातल्या काही लोकांचा पण हात आहे असा आम्हाला पक्का संशय आहे. धन्यवाद. माझं नाव मनोज रमेश आहिरे. माझ्या म्हशी 3 दुभत्या म्हशी, 3 म्हशी जाफर 9 तारखेला 9 फेब्रुवारी 2026ला रात्री अज्ञात चोरांनी चोरी करून नेल्या. म्हशींचा मी रिपोर्ट द्यायला गेलो तर त्यांनी माझी फक्त एक अर्ज पूर्तता म्हणून घेऊन घेतली. त्यानंतर त्यांनी काही एक इन्क्वायरी केली नाही. नंतर गावात भरपूर चोऱ्या झाल्या. कोणाचं रोटर गेलं, कोणाचं टिलर गेलं. त्यानंतर त्यांनी चोरी करत असताना कशा प्रकारे केल्या, काय केल्या त्यांनाच माहिती. नंतर गावात भरपूर शेतकरी असं सतर्क होऊन रात्री बेरात्री झोपायला शेतात जायला लागले. तरी सुद्धा गावात या चोऱ्या ह्या चालूच आहेत.